नमस्ते मंडळी, आज मी सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तर ती रेसिपी इथे बघू शकता. मी तेल गरम केलेलं आहे, राई, जिरं, थोडंसं हिंग आणि नंतर मग मिरची, कढीपत्ता नव्हता, संपला होता, मग नाही टाकलेला आहे. आणि कांदा घातलेला आहे. पोह्यांसाठी कांदा भरपूर घ्यायचा असतो, कारण मग ते पोहे सॉफ्ट पण होतात कांद्याच्या ह्याच्यामुळे. आणि मग शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे जरासे असे फ्राय केलेले आहेत. जास्त शेंगदाणे घातले नाहीत, कारण आमच्या राजला आवडत नाही, म्हणून तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घालू शकता. आणि हळद घातलेली आहे. हळद अशी चांगली जरा परतून घ्यायची, ज्यांचं करून तिचा हळदीचा वास निघून जायला पाहिजे असं. त्याच्यानंतर मी इथे ना पोहे धुवून ठेवले होते. पोहे बनवायच्या आधी 2-4 मिनटं आधी धुवून ठेवायचे असतात, जेणेकरून ते चांगले सॉफ्ट होतात आणि चांगलं पाणी असं मुरतो मस्त छान त्याच्यात. आणि मी इथे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, आणि थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यामध्ये. चांगलं असं हे घ्यायचं आहे, मिक्स करून सगळं घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर मग थोडंसं त्याला वाफ द्यायची. आणि मग वाफ देऊन A few minutes later. तर मी बघा इथे ओपन केलेलं आहे वाफ देऊन, आणि नंतर मग चांगले असे मिक्स केलेले आहे. तुम्ही बघू शकता पोह्यांचा कलर पण खूप छान आलेला आहे. आणि मग नंतर हे सगळं झाल्यानंतर मग थोडंसं लिंबू आहे, ते लिंबू प्यायचं आहे. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं, पण लिंबू टाकायचं आहे. आणि मग नंतर ही छानपैकी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा.